आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा ठाकूरमा स्वामीजींचे प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आध्यात्मिक शिबिराच्या या द्वितीय सत्रामध्ये पुनश्च आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसं नेहमीप्रमाणे आपण दुसऱ्या सत्रामध्ये रामकृष्ण संघाचे संन्यासी महाराजांचं त्यांच्या काही प्रेरणादायी घटना त्याचं चिंतन करत असतो. आज योगायोगाने भगवान श्रीरामकृष्णांचे एक अन्यतम पार्षद स्वामी विज्ञानानंदजी महाराज त्यांचा जन्मदिवस आविर्भाव दिवस, तर ही एक सुवर्णसंधी आपल्याला लाभली आहे. म्हणून आज त्यांच्या चारित्र्याबद्दल काही चिंतन करण्याचा प्रयास करूया. बंधू भगिनींनो, आपल्यापैकी अनेक लोकांनी बेलूर मठ बघितलं असेल आणि बेलूर मठाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचं ते सार्वजनीन मंदिर. आणि ते सार्वजनीन मंदिर त्याला सार्वजनीन मंदिर का म्हणतात? कारण की त्याचं जे स्थापत्य आहे, आर्किटेक्चर आहे, त्याच्यामध्ये सर्व धर्माच्या त्या वास्तूमध्ये सगळ्या प्रकारचे धर्माचे जे प्रार्थनागृह असतात त्याचे सगळे म्हणजे ज्याला म्हणतो की काही ना काही अंश घेतले गेलेले आहेत. आणि त्याच्याच बरोबर जे विशेष करून राजपुताना, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतातले जे मंदिर, तिथले सुद्धा स्थापत्यकलाचे अंश या सगळ्या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. आणि विशेष करून आपल्या भारतीय संस्कृतीचे जे काही ज्याला म्हणतो की पौराणिक कॅरेक्टर, नवग्रह ज्याला म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी इतकं सुंदर कॉम्बिनेशन आणि इतका आटोपशीर कॉम्बिनेशन आपल्या त्या भगवान श्रीरामकृष्णांच्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचे जे डोम्स वगैरे बघितल्यानंतर काही लोकांना तर वाटतं की मॉस्क आहे का? ते त्याच्यानंतर काही जे ज्याला म्हणतो की त्याचे काही डोम असे लांबसारखे आहेत, ते गिरजा म्हणजे घराचे एक प्रतीक आहे. असं सगळ्या धर्माचा सन्मानार्थ अशी ती वास्तू आहे. आणि ती वास्तू स्वामी विवेकानंदांच्या निदर्शनानुसार स्वामी विज्ञानानंदजी महाराजांनी तयार केलेली, आणि तयार केल्यानंतर पहिला जेव्हा त्याचा प्रिंट तयार झाला, म्हणजे पहिला स्केच, त्याच्यामध्ये स्वामीजी इतके समाधानी होते, त्यांनी काही जुजबी बदल केले. आणि आता एवढी मोठी वास्तू बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की अरे बापरे, त्याच्यामध्ये हे बदल ते बदल, तसं काहीच नाही. स्वामीजींनी काय केलं, आधी 1897 आल्यानंतर त्यांना घेऊन अनेक ठिकाणी फिरलेत. म्हणजे राजस्थान, उत्तर भारत, दक्षिण भारत ते जाऊ शकले नाही, पण त्यांनी त्याचे आयडियाज दिले. आणि म्हणतो ना की पहिल्या शॉटमध्येच स्वामीजींना ते इतकं आवडलं, फार जुजबी काहीतरी बदल करून ते सगळं मंदिर ते तयार झालं. तर त्या मंदिराच्या तयार करण्याचा पूर्ण श्रेय अर्थातच स्वामीजींच्या प्रती आहेच, पण स्वामी विज्ञानानंदजी महाराजांनी ते तयार करून दिलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या भक्तांना आपल्याला एक विशेष गौरव वाटला पाहिजे, कारण की हे विज्ञानानंदजी महाराज पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकलेले आहेत. आणि तेव्हा हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नावाने प्रसिद्ध नव्हतं, कॉलेज ऑफ सायन्स या नावाने प्रसिद्ध होतं. आणि तिथे ते त्यांचं म्हणजे शिक्षण झालेलं आहे. असो, तर या पार्श्वभूमीच्या बरोबर आता आपण त्यांच्या जीवन चारित्र्याचं अध्ययन करण्याचा प्रयत्न करूया. त्यांचं पूर्वाश्रमचं नाव हरिप्रसन्न चट्टोपाध्याय. आणि
त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1868 इटावा उत्तर प्रदेशमध्ये झाला. जरी हे पश्चिम बंगालचे होते पण त्यांचे वडील ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये काम करायचे आणि त्यामुळे त्यांचा जन्म इटावाला झाला. आणि लहानपणीच एका दुर्घटनेमध्ये त्यांचे वडील त्यांचं निधन झालं. ते तेव्हा क्वेटा पाकिस्तानमध्ये होते आणि हे लोक इकडेच भारतामध्ये होते आणि त्यांच्या वडिलांचं ते एक दुःखद निधन झालं. पण सांगायला वेगळ्याने नको की आई अत्यंत खंबीर आणि ईश्वरनिष्ठ म्हणून आईने त्यांच्या इतर भावंडांचे आणि बहिणींच्या खूप चांगली साथ संभाळ केली. आणि विशेष करून बेलघर या कलकत्त्याला त्याचा तिथला एक हा एरिया आहे, तिथे ते सगळे राहत असताना आणि एकदम 7 किंवा 8 वर्षाचे असताना आपले विज्ञानानंदजी महाराज त्यांची प्रथम भेट होते भगवान श्रीरामकृष्णांची. अर्थात ते वय इतकं लहान की त्यात काही विशेष घटना घडली नाही, पण भगवान श्रीरामकृष्ण जयगोपाल सेन यांच्या घरी आले होते आणि खेळता खेळता आपले विज्ञानानंदजी महाराज हे तिथे पोहोचतात आणि त्यांची ती भेट होते. पण त्यात काही विशेष घटना अशी काही घडत नाही. हळूहळू ते मोठे होतात आणि सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये त्यांचं जे ज्याला म्हणतो की काही म्हणजे मिडल स्कूलचं काही त्यांचं शिक्षण होतं. तिथे त्यांची भेट होते शारदानंदजी महाराजांशी आणि मग तिथे त्यांना भगवान श्रीरामकृष्णांच्याबद्दल काही खोलवर काही माहिती मिळते. आणि वेगळ्याने सांगायला नकोच की आध्यात्मिक स्पृहा त्यांची तशीच आधीपासूनच होती आणि ते अधूनमधून ब्रह्मसमाजमध्ये जायचे पण फार विशेष जायचे नाही. पण त्यातून त्यांची काही तहान भागत नव्हती किंवा त्यांना जे काही प्राप्त करायचं होतं, जे प्रश्नाचे उत्तर त्यांना पाहिजे होते ते काही तिथे मिळत नव्हते, म्हणून ते इतस्ततः भटकत होते. पण शारदानंदजी महाराजांशी त्यांची चांगली गट्टी जमली आणि शारदानंदजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तू भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला जात जा. इकडे वय वाढत चाललेला आहे आणि मुलगा अभ्यासामध्ये अत्यंत हुशार, म्हणून आईने अभ्यासाकरता त्यावेळेस त्यांना बांकीपूर म्हणून एक जागा आहे उत्तर प्रदेशमध्ये, अजूनही आहे ती, तिथे त्यांना पाठवलं. आता कलकत्त्यासारख्या शहरामध्ये सारखी व्यवस्था असून इकडे का पाठवलं हे मोठं कोडच आहे आणि याला काही आपल्याला उत्तर सापडत नाही. पण ज्याला म्हणतो की 1885 ते तिथे शिकायला गेले. आता पहा, जवळपास 1882 पासून तर 1885 हा काळ जो होता की या संपूर्ण काळामध्ये हे सगळे त्यागी शिष्य भगवान श्रीरामकृष्णांकडे मार्गदर्शनाकरता येत असत. म्हणजेच की जेव्हा सेंट झेवियर्समध्ये शिकत असताना 1882 पासून जेव्हा स्वामी शारदानंदजी महाराजांनी त्यांना इशारा दिला ते भगवान श्रीरामकृष्णांकडे जाऊ लागले, तर 1882 ते 1885 ते सतत भगवान श्रीरामकृष्णांकडे जात असत. त्यांच्या भेटीची पहिलीच एक घटना फारच इंटरेस्टिंग आहे आणि थोडीशी गंमतसारखी आपल्याला वाटेल की विज्ञान महाराज खूप उंच पुरे रष्टपुष्ट आणि कुस्ती खेळायचे आणि जेव्हा ते दुसऱ्या भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्णांकडे काही आध्यात्मिक प्रश्न विचारायला गेले तर तिथे कोन्नगरचे भक्त बसले होते. ते कोन्नगरचे भक्त जेव्हा निघून जातात तर त्यांना असं वाटतं विज्ञानानंदजी महाराजांना की आता मी यांचा काही प्रश्न विचारीन आहे. पण तेवढ्यात भगवान श्रीरामकृष्णांना काय वाटतं कोण जाणे, ते म्हणतात की तू कुस्ती खेळू शकतो का माझ्याशी. आता हे इतके उंच पुरे आणि धिप्पाड, ठाकोरी उंच होते पण अत्यंत बिलकुल त्यांचं कोमल अंग होतं. आता त्यांनी म्हटल्याबरोबर यांच्या मनात प्रश्न काय आला की चांगला साधू पुरुष आहे, म्हणजे मी यांच्याकडे काहीतरी आध्यात्मिक समस्या घेऊन आलेलो आहे आणि हे मला कुस्ती खेळायला म्हणतात आहे. तर त्यांनी मग आता काय करणार, हो म्हटलं. आणि हो म्हटल्यानंतर आता त्यांनी सहज ठाकोरांना मागे पुश केला आणि पुश करता करता भिंतीवरती त्यांना प्रेस केलं थोडंसं आणि तेवढ्यात ठाकोरांनी त्यांचे जे काही आध्यात्मिक शक्ती तिचा प्रसार त्यांच्या शरीरात केला आणि हळूहळू विज्ञानानंदजी महाराजांना तिथे त्यांची ती ज्याला म्हणतो की त्यांचं भान हरपलं आणि त्यांना प्रथम समाधी लाभली. काही काळ तिथे तसंच घालवल्यानंतर जेव्हा ते शुद्धीवरती आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ठाकोरांनी हे काय केलं. तर त्यातून त्यांना ठाकोरांप्रती एक अजून विशेष आकर्षण निर्माण झालं आणि त्यांच्या अनेक प्रश्न
त्यांना त्यांच्या मनात उद्भवले समाधीच्या संदर्भात, या जगाच्या अस्तित्वाच्या संदर्भात, आणि त्यांचं येणं ठाकूरांकडे सारखं सारखं वाढू लागलं. त्यांचं तिथे येणं त्यांच्या आईला मुळीच आवडत नव्हतं. एक दिवस विज्ञानानंदजी महाराजांनी ठाकूरांना म्हटलं की आजच्या रात्री मला इथे राहायची इच्छा आहे. तर त्यांनी ते कबूल झाले की ठीक आहे, तू राहा इथे रात्री. आणि रात्री जी गंमत म्हणजे अशी झाली की आता रात्रीचं जेवण पण तिथेच घेणार. ठाकूर तर काय चिमणीसारखं काहीतरी खायचं आहे. बिलकुल एखाद पुरी खाल्ली तर खाल्ली आणि थोडंसं सुजी पायास. आता जे काही प्रसाद आला त्यातला एक भाग ठाकूरांनी अग्रभाग घेतला आणि उरलेला सगळा भाग विज्ञान महाराजांना दिला. आता विज्ञान महाराजांचं वय तेव्हा 17-18 आणि त्या 2-3 पुऱ्यामध्ये त्याचं काय होणार ते बघून असे म्हणजे उद्विग्न झाले आणि ठाकूरांनी ती मजा घेतली की हां, चांगली भूक लागलेली दिसतीये. पण नंतर ठाकूरांनी लागलीच नहबतमध्ये निरोप पाठवला आणि त्यांच्याकरता चपाती आणि भाजीची व्यवस्था केली. आणि त्या दिवशी रात्री जे घडलं त्याची जी वर्णना विज्ञान महाराज करतात की दिवसा ठाकूर जसे दिसायचे, रात्री त्यांच्याकडे बघणं अशक्य असायचं. कोणत्या अर्थाने? त्या काही कुरूप वगैरे व्हायचे असं नव्हे. तो त्यांचा इतका भाव गंभीर व्हायचा त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये की ज्या पद्धतीने सकाळी आम्ही त्यांच्याशी बरोबर हसायचो, खेळायचो, गमती जमती करायचो, रात्रीच्या वेळेस ठाकूरांकडे जर खूप एक ताकद नसेल तर बघणं अशक्य होतं. कारण की इतकं धीर गंभीर त्यांचा तो भाव, आणि सतत फेऱ्या मारत आहेत आणि जगन्मातेशी काही संवाद करत आहेत. त्यातून कधी अंगावरती वस्त्र आहेत, कधी नाही. आणि विशेष करून त्यांचं ते वागणं इतकं वेगळं आणि इतकं गंभीर होतं. शब्द वापरला टेरिफाईंग, की साधारण माणसाला आपण बघतो की जेव्हा अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवलं तेव्हा त्यांचंही तसंच झालं होतं. जर आपली तशी तयारी नसेल तर ते सहन करणं शक्य नसतं. असो, पण हळूहळू त्यांना त्यांची सवय तशी झाली. आणि जेव्हा रात्री इथे म्हणजे ठाकूरांबरोबर दक्षिणेश्वरी रात्र घालवल्यानंतर जेव्हा सकाळी घरी जात तर आई खूप चिडत त्यांची. अरे, त्या माणसाने 350 मुलांची डोके बिघडवली आहेत, तू तिथे जाऊ नकोस. आणि त्यांच्या बहिणीला पण खूप राग होता आणि तिला खूप डाऊट होता की हा सारखा सारखा जातो, काहीतरी बरं वाईट घडणार आहे भविष्यामध्ये. पण विज्ञान महाराज काही पण ऐकायचे नाही. त्याच्यानंतर काही दिवस म्हणजे ह्या सगळ्या घटना तुम्हाला सांगतोय 1882 ते 1885च्या मधल्या. काही काळ विज्ञानंदजी महाराजांनी ठाकूरांकडे जाणं सपशेल बंद केलं. आणि बंद केलं जवळपास 3-4 महिने एकदम गेलेच नाही. आणि एक दिवस अचानक जाऊन ठाकूरांपुढे हजर झाले. ठाकूरांनी विचारलं की अरे, तू इतके दिवस का नाही आलास? तर पहा, आपण आत्ताच सुबोधानंदजी महाराजांच्या चरित्राचं अध्ययन करत असताना एक गुण बघितला या सगळ्या शिष्यांमध्ये की ते सगळे सरळ होते आणि स्पष्ट वक्ते होते. त्यांनी म्हटलं की मला इथे यावंसं वाटलं नाही. ठाकूरांनी विचारलं का? कारण की माझं ध्यानच होत नाही आहे, माझं ईश्वराकडे मनच लागत नाही आहे, मग मी तुमच्याकडे कशाला येऊ? ऐकल्याबरोबर ठाकूर खूप प्रसन्न होतात. त्याला म्हणतात थोडंसं गंगाजल घेऊन ये. आणि लागलीच ते गंगाजल घेऊन येतात, त्याच्यावरती शिंपडतात आणि त्याच्या जिभेवरती मंत्र लिहितात, म्हणजेच त्यांची मंत्रदीक्षा होते. आणि त्याला बरोबर घेऊन जातात पंचवटीमध्ये आणि ध्यान करायला सांगतात आणि बऱ्याच आध्यात्मिक सूचना देतात. आणि त्या दिवशी त्यांना खूप प्रगाढ ध्यान लागतं. आणि मग त्यांना जरा एक त्यांच्या जीवनामध्ये तो एक आध्यात्मिक कॉन्फिडन्स वाढतो की नाही, ठाकूरांकडे आल्याने माझी नक्कीच आध्यात्मिक उन्नती ही होणार आहे. तर ही दीक्षा झाल्यानंतर ठाकूरांकडे पुन्हा त्यांचं येणं जाणं सातत्याने वाढत आहे. आणि नाना प्रकारचे प्रश्न जे त्यांच्या मनात उद्भवतात ते बिलकुल स्पष्टपणे विचारतात. एक प्रश्न आणि त्याचं विवेचन आपण थोडंसं बघूया, कारण की ते फार महत्त्वाचं आहे. एक दिवशी आता हे एक हुशार विद्यार्थी, स्वामीजींप्रमाणे यांनी सुद्धा कांट, हेगल, स्पिनोझा वगैरे त्यावेळेसचे जे तत्त्वज्ञ होते जर्मनचे ते सगळे वाचलेले होते. तर यांनी त्यांना विचारलं, म्हणजे कोणी, विज्ञानानंदजी महाराजांनी ठाकूरांना, की का हो तुम्ही कांट, हेगलला वाचलं आहे का? तर हे विचारल्यानंतर ठाकूरांचं उत्तर पहा, प्रोफेटिक आन्सर आहे. अरे, ते सगळं वाचत जाऊ नकोस,
ईश्वरीय ज्ञान काय निर्जीव पुस्तकात असतं का? लक्षात घ्या, ईश्वर कसे आहेत? चैतन्यमय आहेत. आणि ईश्वरीय ज्ञान काय निर्जीव पुस्तकामध्ये असतं? तेच त्या सगळ्या गोष्टी, ते सर्व पुस्तक अज्ञानातून त्याचा जन्म झालेला असतो. पहा बरं, लक्ष द्या. आणि मग आपण काय करायला हवं याची पण चर्चा करूया. ठाकूर काय म्हणतात? ईश्वरीय ज्ञान कधी पण निर्जीव पुस्तकात नसतं, आणि पुस्तकामध्ये जे काहीही लिहिलेलं आहे ते सगळं अज्ञानातून जन्माला येत असतं. असं ठाकूर का म्हणाले? कारण की ठाकूर, आपण थोडंसं माय मास्टर स्वामीजीचे लेक्चरकडे जाऊया. स्वामीजी म्हणतात की ठाकूर हे एकदम ऋषी होते, ओरिजिनल होते. जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की या जगाच्या पलीकडे काहीतरी सत्ता आहे आणि तेच माझं स्वरूप आहे, आणि ते प्राप्त करण्याकरता हे पुस्तकाची वगैरे काही आवश्यकता नाही, म्हणून त्या या सगळ्या भानगडीमध्ये न पडता फक्त व्याकुळतेच्या आधारावर त्यांनी साधना केली. आणि जे ईश्वर या जगाच्या पलीकडे आहे, जे ईश्वर मन बुद्धीच्या पलीकडे आहे, ते सरळ त्यांनी प्राप्त केलं. आणि म्हणून स्वामीजी म्हणायचे की ही वॉज ओरिजिनल. त्यांचे विचार कोणत्याही पुस्तकांनी प्रभावित झालेले नव्हते. आपले सर्वांचे विचार पुस्तकांनी प्रभावित झालेले आहेत, म्हणून आपण ओरिजिनल नाही आहोत. आणि दुसरं काय वाक्य म्हणतात की हे सगळं पुस्तकं अज्ञानातून जन्माला आलेलं आहे. खूप घोटाळा होतो सगळं ऐकून. हे पहा, पुस्तक आपल्याला काय वाटतं, अरे पुस्तक लिहिली म्हणजे किती ज्ञान असेल. पण हे पहा, खरं ज्ञान कोणतं? ठाकूर म्हणतात की ज्यातून आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल. आणि ईश्वर प्राप्ती केव्हा होऊ शकते? की जेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाऊ. स्वामी विवेकानंदांचा एक फार सुंदर इन्सिडेंट मला लक्षात येत आहे. एकदा पश्चिममध्ये एका पश्चिमच्या भगिनीशी बोलत असताना ते म्हणतात की मी एक अशा गुरुचा शिष्य आहे की जे कधी पण आपलं नावसुद्धा व्यवस्थित लिहू शकले नव्हते, पण माझी लायकी त्यांच्या जोड्याचे बंद सुद्धा बांधण्याची नाहीये. काय म्हणायचे ते? की माझी लायकी त्यांच्या जोड्याचे बंद बांधण्यासारखी पण नाहीये, आणि मी अशा गुरुचा शिष्य आहे की जे स्वतःचं नाव सुद्धा लिहू शकत नाही. असं जेव्हा म्हटल्यानंतर ते भगिनी म्हणतात की पण स्वामीजी, आम्हाला तर तुमच्या बुद्धीचं तर फार कौतुक आहे. तर स्वामीजी लागलेच म्हणतात की हो बरोबर आहे, कारण की तुम्हाला माझ्या बुद्धीचं कौतुक असणारच, कारण की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे मूर्ख आहात. आपल्याला बुद्धीचं फार कौतुक वाटतं, पण ही बुद्धीच आपल्या बंधनाचं कारण आहे. जर आपल्याला ईश्वर प्राप्त करायचं असेल तर आज आपण जे स्तोत्र चॅन्टिंग केलं ना, मी मुद्दाम याच्याकरताच केलं. त्याला आजकाल अनेक ठिकाणी स्ट्रेस फ्री मॅनेजमेंट करता वापरतात, आणि ठीक आहे, काही त्यात हरकत काही नाही आहे. की कल्पना करा की आपण या सगळ्या बुद्धीला घेऊन इतके चिकटून बसलेले आहोत, आणि ही बुद्धीच आपल्याला ईश्वरापासून दूर नेत आहेत, आणि या बुद्धीपासूनच हे सगळे पुस्तकं निघालेले असतात. पुस्तकं पूर्णपणे निर्जीव आहे, ते आपल्याला ईश्वर दर्शन घडवू शकत नाही. मग महाराज वचनामृत वाचायचं नाही का? नाही, ते वाचवावं लागेलच आपल्याला. का? हे पहा, पुस्तकं आपला मार्ग कसा आहे? पुस्तकं वाचता वाचता पुस्तकाच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला. आलं लक्षात? म्हणजे ठीक आहे, भगवान श्रीरामकृष्ण अवतार होते, त्यांना पहिल्या झटक्यातच कळलं की जोपर्यंत मी माझ्या बुद्धीच्या पलीकडे नाही जाणार तोपर्यंत मी ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकणार नाही, आणि त्यांनी ती शक्ती अर्जन केली त्यांच्या व्याकुळतेच्या आधारवरती. लक्षात घ्या, त्या स्तरावरनं ते बोलतात ते विज्ञानानंदजी महाराजांना की अरे तू हे सगळं अज्ञानातून जन्माला आलेले हे तत्वज्ञान याच्या मागे लागू नकोस. तसे गुरु तसा शिष्य. आपण पण श्रीरामकृष्णांचे शिष्य आहोत, पण आपला मार्ग हा संथ गतीचा आहे, आणि म्हणून आपल्याला वचनामृत वाचणं, आणि सतत कसं असतं की आपल्या ज्या मनावरती असलेले, बुद्धीवरती असलेले जे काही संस्कार आहेत त्याला घालवण्याकरता आपल्याला सतत शास्त्र अध्ययन हे फार जरुरी आहे. त्यातूनच आपलं मन स्वच्छ होईल, आणि ते सगळं शास्त्र वाचता वाचता, आत्मतत्व वाचता वाचता मग कुठे ती आपली बुद्धी स्वच्छ होईल,
आणि बुद्धी स्वच्छ झाली की मग आपण बुद्धीच्या पलीकडे जाऊन आपल्याला ईश्वरप्राप्ती होईल. पण हे जे वाक्य आहे बंधू भगिनींनो, हे फार प्रोफेटिक आहे की हे सगळी पुस्तकं, हे सगळे अज्ञानातून जन्माला आले आहे. हे सगळं बोलणारे फक्त अवतार वरिष्ठ श्रीराम कृष्णच बोलू शकतात. आणि म्हणून हे सगळे ज्या बारीक बारीक गोष्टी याच्याकडे आपण खूप लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचं थोडंसं विवेचन केलं पाहिजे. अर्थातच त्यातून बंधनच वाढतात, मी मान्य करतो, पण कुठेतरी त्याला आपल्याला हे लक्षात येतं की ठाकूरांचे हे सगळे ज्या गोष्टी आहेत ते किती म्हणजे खोल एक त्यांच्या स्पिरिच्युअल एक्सपिरियन्समधून आलेले आहेत. म्हणून स्वामीजी म्हणायचे की ते ऋषी होते. असो, जेव्हा 1886 साली भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला तेव्हा विज्ञानानंदजी महाराज हे होते बांकीपूर, जिथे मी सांगितलं होतं तिथे ते अध्ययन करत होते. त्यांचं ते अध्ययन संपल्यानंतर ते 1887 साली पुण्याला आले आणि कॉलेज ऑफ सायन्स, पुणे कॉलेज ऑफ सायन्समध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली आणि तिथे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा पास केली. आणि तिथे सुद्धा ते अध्ययनरत असताना एक दोन फार महत्त्वाच्या घटना झाल्या. त्यातून त्यांची एक सहृदयता आणि आपल्या हिंदू धर्माप्रती त्यांची किती आस्था होती हे लक्षात येतं. त्यावेळेस असा नियम होता की जो कोणी मुलगा फर्स्ट किंवा सेकंड पोझिशनला येईल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्याला गव्हर्नमेंट जॉब मिळेल आहे. आणि त्यांच्या वर्गामध्ये एक मुलगा अत्यंत गरीब होता आणि त्याला नोकरीची आवश्यकता होती. आणि यांना कॉन्फिडन्स होता की ते जर परीक्षेत बसले तर त्यांना पहिला किंवा दुसरा नंबर हा मिळणारच. आणि जर त्याला पहिला म्हणजे महाराजांना जर नंबर मिळाला तर त्या मुलाला नोकरी मिळणार नाही. बंधू भगिनींनो, पहा निस्वार्थ वृत्ती कशी असते की त्या वर्षी विज्ञानानंदजी महाराज परीक्षेला बसलेच नाही. का? कारण की याला नंबर मिळू देत आणि याला नोकरीची आवश्यकता जास्त आहे, पैशाची आवश्यकता जास्त आहे आणि याला नोकरी मिळू देत, म्हणून ते परीक्षेला बसलेच नाही. यातून त्यांची निस्वार्थता आणि सहृदयता हे आपल्याला लक्षात येते. अजून एक फार महत्त्वाची घटना अशी घडली होती त्यावेळेस की त्यांच्या कॉलेजमध्ये एक ख्रिश्चन प्रोफेसर होते आणि ते कारण नसताना हिंदू धर्माची फार हेटाळणी करायचे. विज्ञानजी महाराजांनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं आणि जेव्हा ते काहीतरी चुकीचं बोलू लागले अवतार तत्वाबद्दल तर त्यांनी त्याचा पुरजोर विरोध केला आणि त्यांच्याशी वाद घालून ते म्हणजे ज्याला म्हणतो की पद्धतशीर पद्धतीने आणि त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढले. आणि त्याचा परिणाम असा झाला की जे विषय ते शिकवायचे त्या विषयामध्ये त्या सरांनी त्यांना मुद्दाम एकदम बिलकुल बाउंड्रीवरतीच पास केलं. असो, पण यातून त्यांची एक धाडसी वृत्ती किती होती हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. आत्ताच आपण चर्चा केली त्यांच्या ते म्हणजे पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकल्यानंतर तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडलेला आहे 1897 आणि स्वामी विवेकानंद अमेरिकेतून भारताला परत येत आहेत. अजून त्यांनी रामकृष्ण संघामध्ये प्रवेश घेतला नव्हता. पण जोपर्यंत त्यांचा लहान भाऊ आणि त्यांच्या 3 बहिणी यांचं लग्न होत नाही आणि लहान भाऊ स्वतःच्या पायावरती उभा होत नाही तोपर्यंत त्यांनी नोकरी केली. आणि नोकरी करत असताना वराहनगर मठाची अवस्था त्यांची काय होती आपल्याला माहितीच आहे. म्हणजे 1886 नंतरचा भाग तुम्हाला सांगतोय. तर तेव्हा 50 रुपये महिना प्रत्येक महिन्याला ते बिलकुल न चुकता आपल्या बांधवांकरता पाठवायचे. जशीच लहान भावाला नोकरी लागली त्यांनी सगळं काही सोडलं आणि तेव्हा आपलं रामकृष्ण मठ हे वराहनगर मठातून आलम बाजार मठाकडे आलं होतं. तिथे जाऊन त्यांनी तिथे सहभाग केला आणि आल्याच्या काही आठवड्यामध्येच स्वामीजी त्यांना घेऊन उत्तर भारताच्या यात्रावरती आणि राजस्थान यात्रेवरती निघाले. का? कारण की त्यांना तिथे आपल्या बेलूर मठाच्या मंदिराची संकल्पना सगळी त्यांना सांगायची होती. ती सगळे ड्रॉइंग तयार वगैरे झाली स्वामीजींच्या म्हणजे हयात असतानाच. पण त्याच्या अजून त्याला कामाला सुरुवात झाली नव्हती कारण पैसा नव्हता. आणि त्याच्या आधी गंगेवरती एक घाट बांधणं हे अत्यंत अपेक्षित होतं. नाहीतर ती माती गंगामाई माती कापत कापत आत शिरत होती. आणि मग त्यांनी हे काम आपले विज्ञान महाराजांना दिलं. त्यांनी एस्टिमेट वगैरे सगळं काढलं. ही घटना मी तुम्हाला का सांगत आहे बंधू भगिनींनो, यातून आपल्याला लक्षात येतं एकच गोष्ट की कसं या सगळ्या संन्यासी भावंडांमध्ये किती प्रेम होतं. विज्ञान महाराज तसं स्वामीजींना खूप घाबरायचे
आणि आता सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा, दोघांची खोली जवळजवळच होती. आता जर विज्ञान महाराजांना बाहेर जायचं असेल, तर ते हळूच दार उघडून बघायचे की स्वामीजीचं दार बंद आहे की नाही. आणि जर दार उघडं असेल, तर ते प्रयत्न करायचे की थोड्या वेळाने जाऊ. का? ते स्वामीजींचा खूप म्हणजे सन्मान पण करायचे आणि त्यांना भीती पण खूप वाटायची. तर हे घाट बांधण्याकरता एस्टिमेट काढण्यात आलं आणि त्याची सगळी योजना आकारण्यात आली आणि काम सुरू झालं. आणि काम सुरू झालं आणि त्याच्यानंतर काम जसं-जसं पुढे गेलं, तसं-तसं बघितलं की पैसे कमी पडतात आहे. जो एस्टिमेट काढला होता, त्याच्यापेक्षा जास्तच पैसे खर्च झालेले आहेत आणि काम पूर्ण झालेले नाही. आणि हे ऐकल्यानंतर स्वामीजी खूप चिडले. आणि या कामाची तशी जबाबदारी विज्ञानानंदजी महाराजांची होती, पण मध्यस्थ होते राजा महाराज. आणि स्वामीजींनी राजा महाराजांना असं झापलं की ते त्यांना बिलकुल सहन होईना. आणि मग राजा महाराज स्वतःच्या खोलीत गेले, दारं खिडक्या बंद केल्या आणि ते त्यांना बिलकुल सहन नव्हतं, ते रडू लागले. आणि जेव्हा ते निघून गेले तेव्हा स्वामीजी भानावरती आले की अरे मी हे काय केलं. त्यांनी लागलीच विज्ञानानंदजी महाराजांना पाठवलं आणि त्याला बघ बरं तो काय करतोय. त्यांनी सांगितलं की असे असे ते फार दुःखित आहेत. स्वामीजी पहा स्वतः जातात राजा महाराजांच्या खोलीमध्ये आणि हे विश्वविजेता स्वामीजी आपल्या गुरुबंधूंशी माफी मागतात. म्हणतात की राजा, अरे मला क्षमा कर, ठाकूर तुझ्यावरती किती प्रेम करायचे, तुला राजा म्हणून तुला बोलवायचे आणि त्याच तुला मी आज इतकं बोललो. आणि असं म्हणून स्वामीजी बोलू लागले की या रामकृष्ण संघामध्ये माझी राहायची लायकी नाही आहे. कोण म्हणतात आहे? स्वामीजी स्वतः. की या संघात, कारण की माझा इतका आहे खराब टेम्पर आणि असं जर झालं तर कोण इथे टिकणार. आणि तुलाच इतका त्रास होतो तर हे बाकी तर कोणीच टिकू शकणार नाही. आणि मीच इथून निघून जातो आणि हिमालयात शांतीत राहतो. तेव्हा राजा महाराज म्हणतात की या संघाची जबाबदारी स्वामीजी तुमच्यावरती दिलेली आहे. आमच्यापैकी कोणीही जाऊ शकतं, पण तुम्ही कधी जाऊ शकत नाही आणि तुम्हाला इथेच राहावं लागेल, असं म्हणून ते त्यांचा चरणस्पर्श करतात आणि तो प्रसंग तिथे पूर्ण होतो. पण म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सगळे इतके ब्रह्मज्ञानी महापुरुष आपण असं म्हणतो आणि मग एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो की असं काय व्हायचं की यांना क्रोध अनावर व्हायचा. म्हणतो भगिनींनो, एक लक्षात ठेवा, ब्रह्मज्ञानीच्या त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला हे जे छोटे मोठे दोष दिसतात ना, आपल्या दृष्टीने ते दोष असतात, पण वास्तविक त्यातून कधी कोणाची हानी होत नसते. शंकराचार्य फार सुंदर एक गोष्ट सांगतात, म्हणजे एक तत्व सांगतात की जसं एक मोठं दोरखंड आणि त्याला आपण जाळलं तर त्याचा तो आकार असतो दोरखंडाचा, पण त्यातून काही कोणाला बांधू शकत नाही. त्याच प्रकारे महापुरुषांचा हा जो क्रोध असतो हा फक्त त्याचा एक आकार असतो, त्यातून कधी कोणाची हानी होत नसते. तर अशा प्रकारच्या अनेक तिथे ज्याला म्हणतो की गमती जमती किंवा काही अशा घटना घडल्या, त्यातून यांच्या सगळ्यांमध्ये प्रेम हे खूप म्हणजे वृद्धिंगतच होत गेलं. आणि हे घाट बांधल्यानंतर स्वामीजींनी आज्ञा दिली आपल्या विज्ञानानंदजी महाराजांना की तू जाऊन आता प्रयागमध्ये काम कर, म्हणजे इलाहाबादला. ते जातात तिथे आणि तिथे एक ब्रह्मवादीन क्लब असतं एक साधक लोकांचं, तिथे ते जाऊन निवास करतात. त्यांना छोटीशी खोली देण्यात येते आणि तिथून ते रामकृष्ण संघाचं प्राथमिक कार्य सुरू करतात. आणि रोज अगदी याला म्हणतो की न चुकता त्रिवेणीचं स्नान करणं आणि ठाकूर जे लोक येतात त्यांना ठाकूरांच्या काही साधारणपणे ते व्याख्यान द्यायला फार कचरत असत, पण जर कोणी आलं तर ठाकूरांच्या 4 गोष्टी सांगणे हे त्यांना खूप आवडायचं. आणि तिथले पण त्यांचा जो एक शरणागतीचा भाव होता तो इतका जबरदस्त होता की त्यांनी परवर्ती काळामध्ये एक ती छोटीशी डिस्पेन्सरी उघडली, होमिओपॅथी डिस्पेन्सरी, आणि तिथे गरीब लोकांची त्यांना औषध देण्यात येत असे. अचानक ते डॉक्टर काही कारण झालं आणि ते रजेवर गेले आणि त्यांना दुसरे डॉक्टर मिळेना. आता पेशंट येऊन तक्रार करू लागले. तर विज्ञान महाराजांनी नक्की केलं की मी ठाकूरांचं नाव घेऊन मीच औषध देणार. आता यांनी काही मेडिकल सायन्स कधी त्यांनी काही म्हणजे वाचलेलं नाही, पण तो शरणागतीचा भाव की ठाकूर माझ्या हातातून जे औषध लोकांना म्हणजे देण्याकरता प्रेरित करतील त्यातून कोणाची हानी होणार नाही.
आणि जे कोणी यायचं त्याला आजारसुद्धा विचारायचे नाही, की तुला काय आजार झालाय, तुझं आधी औषध नेलंय का, काही नाही. आता विचारून करणार तरी काय? फक्त कोणी आलं त्याच्याकडे बघायचे आणि एखादी बाटली घेऊन त्याला ते द्यायचे. म्हणजे ऐकून आपल्याला थोडंसं हसू पण येतं आणि आश्चर्य पण वाटतं. पण त्यांच्या त्या शरणागतीच्या भावामुळे काय झालं, पेशंट्स बरे होऊ लागले आणि पेशंटची संख्या वाढली आणि खूप लोक येऊ लागले आणि त्यात माता भगिनी पण येऊ लागल्या. आता माता भगिनीशी तर काही अजूनच ते काही जास्त बोलायचे नाही, थोडे संकोची वृत्तीचे होते. पण आलं कोणी की उचलायचं औषध आणि देऊन द्यायचं. अशा पेशंट वाढल्यानंतर काय झालं की यांच्या जपध्यानावरती थोडासा त्याचा परिणाम होऊ लागला. मग लागलीच त्यांनी वाराणसीवरनं एक डॉक्टर बोलवला आणि त्याला तिथे बसायला सांगितलं. त्या डॉक्टरनी बघितलं त्या औषधाची पूर्ण ते अल्मिरा, तर त्याच्यामध्ये एक नायट्रिक ॲसिड नावाचं एक विषारी औषध असतं, ते सुद्धा संपलेलं होतं. पण आश्चर्य हे की एक पण पेशंटला काही असं अपाय झाला नाही, एक पण पेशंटला अपाय झाला नाही. पण यातून आपल्याला आपण आत्ता चर्चा केली ना, सुबोधनजी महाराजांच्या जन्मजयंती दिवशी शरणागतीचा भाव, ते म्हणाले होते की जप ध्यान करायचं असतं तर दुसरा गुरु बघितला असता. तर शरणागती म्हणजे साधारणपणे ही जी शरणागतीचा भाव असतो हा ऑल थ्रू द लाईफ असतो, म्हणजे 24 तास असतो. त्याच्या औषधांनी कोणाला इजा का नाही झाली, की हे ठाकूरच माझ्याकडनं देत आहे, हा पूर्ण पक्का विश्वास, आणि यातून कोणाचं काहीही नुकसान होणार नाही, कोणत्याही प्रकारचा कॉन्फिडन्स कधी शेक झाला नाही, म्हणून ते तसं घडलं. तर ही एक फार गमतीशीर तिथे घटना घडली. आणि तिथे राहत असताना एक संन्यासाचा आदर्श कसा असतो हे पण स्थापित करायचं होतं. तर आश्रममध्ये तिथे एक साफसफाई करणारा एक गृहस्थ यायचे. एक दिवस त्या गृहस्थाला काही खूप महत्त्वाचं काम आलं, म्हणून त्यांनी आपली 10 वर्षाची एक मुलीला म्हटलं की अरे स्वामीजींना त्रास होईल, तू जाऊन त्यांचे ते आश्रमातली स्वच्छता करून ये. ती मुलगी आली निरागस आणि तिने ती स्वच्छता करू लागली. महाराज पहिल्या मजल्यावरती होते आणि त्या खालती जेव्हा काही कामं करता आले त्यांनी बघितलं की एक मुलगी स्वच्छता करते. त्यांना ते मुलीच आवडलेलं नाही. थोडे ज्याला म्हणतो की या सगळ्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होते ते. तिने लागलीच त्या मुलीला म्हटलं की बाळ तू घरी जा आणि तुझ्या वडिलांना सांग की उद्यापासून स्वच्छता करायची आवश्यकता नाही. ती मुलगी पण घाबरली, लगबगीने घरी गेली, वडिलांना सांगितलं. वडील अजून घाबरले. ते धावत धावत आले, त्यांनी क्षमा मागितली. पण तिच्याकडनं काही चुकलं का, तर त्यांनी महाराजांनी म्हटलं हे बघ चुकलं काहीच नाही आहे, पण मी संन्याशी आहे आणि मी संन्याशी असल्यामुळे पहा इथे जे एक महत्त्वाचा मुद्दा मला जे सांगायचा होता की महाराजांच्या मनामध्ये माता भगिनींप्रती कोणत्याही प्रकारची ज्याला म्हणतो की एक द्वेष किंवा घृणा असा भाव नव्हता, पण आदर्श स्थापित करण्याकरता की मी संन्याशी आहे आणि इथे अशा प्रकारे म्हणजे मुलीचं येणं योग्य नाही हे स्थापित, म्हणजे एक समाजाला एक धडा शिकवण्याकरता त्यांनी त्या मुलीच्या वडिलांना म्हटलं की जर तुला काम असेल तर तू नको येऊ, पण तुझ्या मुलीला किंवा अन्य कोणाला पाठवायची काही आवश्यकता नाही. ॲपरंटली हे बघितल्यानंतर आपल्याला कदाचित असं वाटू शकेल की अरे इतके असं हे वागणं असं योग्य नाही, एकदम टोकाचं. पण कसं असतं की हे सगळे ब्रह्मज्ञ महापुरुष आणि ही जे परिपाटी किंवा परिपाक तयार करून जातात हे या संघाची ज्याला म्हणतो की एक फाउंडेशन असतं आणि म्हणूनच या अशा घटना घडत असतात. तिथे जवळपास 34 वर्ष महाराज त्यांनी निवास केला आणि तिथून ते येऊन जाऊन बेलूर मठाच्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन कार्य हे सुपरवाईज करत होते. त्यांना इलाहाबाद इतकं आवडायचं की ते सहसा सोडायचे नाही, पण कन्स्ट्रक्शन काम तर बघायचंच. 14 जानेवारी 1938 साली भगवान श्रीरामकृष्णांचं ते मंदिर तयार झालं, म्हणजे पूर्ण नाही फक्त गर्भमंदिर, आणि त्याचं ओपनिंगसुद्धा महाराजांनीच केलं. महाराजांच्या काही थोड्या गमती सांगून मग तिथे आपण थांबूया, कारण की हे व्यक्तिमत्व फार जबरदस्त होतं. 1934 साली त्यांना उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं, पण ते कागदपत्रावरती साईन करायची. आता ते साईन करायचे आणि ते काही करणार नाही, त्यांना उपाध्यक्ष व्हायचं नाही. तेव्हा अध्यक्ष होते, परमाध्यक्ष होते स्वामी अखंडानंदजी महाराज, आणि त्यांना हे माहीत होतं की
विज्ञानानंदजी महाराजांना फाउंटन पेन खूप आवडतात. आता पहा, साधू प्रकृतीच्या विरुद्ध जात असतो ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही पेक्युलरिटी मिळणारच, ती शोधावी लागते. विज्ञानानंदजी महाराजांना पेन गोळा करण्याचा खूप म्हणजे एक शौक. त्यांच्याजवळ एक ते आपले आधी ट्रंक असायचे ना लोखंडाचे, ते अर्धा ट्रंक जवळपास 100, 150, 200 असे खूप कॉस्टली आणि चांगले चांगले पेन होते. आता पेनचं काय नेमकं करायचं भगवान जाणे. पण ते पेन म्हणजे जेव्हा त्यांना वेळ असायचा, ते समजा पेन उघडून काहीतरी लिहून बघायचं, आणि समजा त्या पेनची शाही सुकली असेल ते त्याला स्वच्छ करायचं, आणि कोणी आलं तर दाखवायचं की पहा या कंपनीचा पेन आहे बरं. म्हणजे काहीतरी माझ्याकडे खूप काहीतरी एक प्रेशियस आहे. आता हे सगळे इतके ब्रह्मज्ञानी, पण पहा काही ना काही पिक्युरिटी असतातच. तर अखंडाजी महाराजांनी एक योजना आखली. ते काही यायला तयार नाही बेलूर मठामध्ये व्हाईस प्रेसिडेंटचे पेपर साईन करायला. तर त्यांनी एक पत्र पाठवलं की पहा, जर तुम्ही इथे आलात मी तुम्हाला खूप चांगल्या कंपनीचा खूप दामी कॉस्टली फाउंटन पेन देईन. तर यांनी इथून पत्र लिहिलं, मी बिलकुल तिकडे येणार नाही, तुम्ही आधी फाउंटन पेन पाठवा, नंतर मी येईन. आणि कसं वाटतं ना, पहा ब्रह्मज्ञानी हे बालकवत असतात. आणि आता तेही बालक, त्यांनी म्हटलं ठीक आहे, आता इतका अडून बसला आहे, तर त्यांनी तो पेन पाठवला, आणि पेन पाठवला, ते कागदही पाठवले, त्याच पेन त्यांनी सिग्नेचर करून एक्सपिरियन्सचं पत्र पाठवलं. विज्ञानानंदजी महाराजांचे फोटो बघितले बंधू भगिनींनो, तो तुम्हाला खूप म्हणजे एक आगळं वेगळं वाटेल की त्यांचे वेशभूषा ते असे करायचे की साधारण लोक त्यांच्यापुढे जाण्याचे खूप त्यांना भीती वाटायची. त्यांचे मोजे जर बघितले तर आपले मोजे कुठपर्यंत असतात, घोट्याचे थोडे वरती असतात, पण त्यांचे मोजे गुडघ्यापर्यंत असायचे, इतके लांब लांब. आणि जे धोती घालतो ती घोट्यापर्यंत असते, तर धोती घालणार ती फक्त आपल्या गुडघ्यापर्यंत, असं काहीतरी विचित्र. आणि तो नुसतं लॉंग ओव्हरकोट म्हणतो ते घालायचे, आणि डोक्यावरती थंडी खूप असते इलाहाबादला, कान झाकणारी टोपी, आणि असं काहीतरी विचित्र ड्रेस करून बसायचे. तर लोक त्यांच्याकडे बघतच राहायचे, काय प्रकार काय हा. तर जेव्हा कोणी लोक बघायचे तर ते विचारायचे, क्या देखता है, मैं रामजी का बंदर हूँ, असं म्हणून स्वतःच त्याचे म्हणजे ते स्वतःच्याच थट्टा करून घ्यायचे. तर असं ते का करून घ्यायचे, तर त्यांचे एक फार जवळचा एक सेवक होता, त्याचं नाव होतं बेनी. त्यांनी खूप त्यांची सेवा केलेली आहे. तर त्यांना कुठेतरी विचारलं की हे महाराज असं का हे करतात, की म्हणे लोक म्हणजे ब्रह्मज्ञानी कसे असतात, पिशाचवत, जडवत, बालकवत, उन्मत्तवत. तर त्यांची अवस्था ही पूर्ण बालकवत आहे, आणि ते स्वतःच्या भावामध्ये जास्त राहू इच्छित असतात, आणि लोक जास्त येऊन खूप डिस्टर्ब करू नये म्हणून त्याचे विचित्र सारखे ते हे करत असतात. आणि बिलकुल याच पद्धतीचे भागवतमध्ये एक श्लोकसुद्धा आहे. त्यांच्या विचित्रपणाचा एक छोटासा किस्सा सांगून मग पण तिथे थांबूया. आणि हे दोन्ही जे घटना घडलेल्या आहे ते रामकृष्ण संघाचे 11वे परमाध्यक्ष भूतेशानंदजी महाराज, 12वे अध्यक्ष भूतेशानंदजी महाराज, आणि 13वे परमाध्यक्ष रंगनाथजी महाराज, दोघांबरोबर एकसारखीच घटना घडलेली आहे. आणि म्हणजे म्हणतो ना आपण की काय डोक्यात केव्हा खेळ काही सांगता येत नाही. भूतेशानंदजी महाराज जेव्हा जॉईन झाले बेलूर मठात, तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की अरे ठाकूरांचे एक साक्षात शिष्य इलाहाबादला असतात, त्यांचं दर्शन करायला तू जा. तर आता तेव्हा पद्धत वगैरे होती पोस्टकार्ड वगैरे लिहिणे, पण यांनी म्हटलं की ते ठाकूरांचे शिष्य आहेत, काय सगळे फॉर्मॅलिटी करायची. त्यांनी पकडली एक ट्रेन आणि सकाळी सकाळी पोहोचले इलाहाबादच्या स्टेशनवरती, उतरले तिथून काय रिक्षा वगैरे करून पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर बघितलं की महाराज बसलेत. तर त्यांना जाऊन प्रणाम केला. तर विचारलं कुठनं आलात, म्हणे बेलूर मठातून. म्हणजे तुमच्या बेलूर मठात काही पद्धत नाही आहे का पत्रपत्र लिहायची, तुमच्या बेलूर मठात काही पद्धत नाही आहे का आधी काही कळून द्यायची. आणि म्हणे कशाला आला आहे, नाही म्हणे आपल्या दर्शनाला आलो आहे. म्हणजे झालं ना दर्शन, म्हणे हो, मग जा आता ट्रेन पकड आणि परत जा बेलूर मठाला. असं करून लागलीच त्यांना बिलकुल परत धाडून दिलं. आणि बिलकुल अशीची अशी घटना रंगनाथांजी महाराजांबरोबर झाली. फक्त त्यांना एवढं झालं की त्यांना विचारलं दर्शन झालं का, म्हणे हो झालं. म्हणजे समोरचा नळ आहे तिथे पाणी पी आणि चालतं हो. आता ह्या सगळ्या गोष्टीला काय एक्सप्लेन करायचं. पण कसं असतात, तो भागवतचा श्लोक मला स्मरणात येत नाही, लिहून म्हणजे आणलेला, पण तितका वेळ नाही आहे, की हे ब्रह्मज्ञानी कसे असतात. तसे खूप ज्याला म्हणतो की
कोमल स्वभावाचे, खूप ज्याला म्हणतो की एक शहाणपण असतं, खूप वाईज असतात. पण त्यांचं म्हणजे कधी-कधी वागणं हे आपल्या सामान्य सोशल कस्टम्सच्या पलीकडे असतं. आणि म्हणूनच जर त्यांच्याकडनं काही प्राप्त करून घ्यायचं असेल, तर आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात, खूप धीर ठेवावा लागतो. तेव्हाच यांचं खरं तत्त्व काय ते आपल्याला कळतं. ठरलेली वेळ संपून 15 मिनिटं वरती झालेले आहेत. त्याच्याकरता क्षमा मागतो, कारण की बऱ्याच काही गोष्टीमध्ये ॲड आपण करत गेलो. पण आजच्या या दिवशी विज्ञान महाराजांच्या जन्मतिथीच्या दिवशी त्यांच्यामध्ये पण सुद्धा त्यांना सुद्धा चहा फार आवडायचा बरं. तर सुभाषजी महाराजांना खूप चहा आवडायचा. तर पण त्यांच्यामध्ये ठाकूरांप्रती असलेली श्रद्धा, भक्ती आणि विशेष करून स्वामीजींप्रती त्यांची असलेली श्रद्धा, भक्ती ही आमच्या पण सुद्धा जीवनात येऊ अशी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.